राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेपुढे सरकारला शेवटी गुडघे टेकावे लागले. कारण हे त्यांनी राजकारण सोडलेलं आहे. त्यांचं काय आकलन, वाचन, चिंतन गेल्या 10 वर्षापासून राहुल गांधी सातत्यानं जातीय गणनेची मागणी करतात. सातत्यानं त्यांची पार्लमेंट मधली भाषणं बघा, जाहीर सभातली भाषणं बघा, यांच्या कानात काय बोळे भरलेत का? आणि प्रश्न असा आहे, आणि भारतीय जनता पक्षाची पार्लमेंट मधली भाषणं बघा. जातीय गणनेला कोणी विरोध केलाय हे पार्लमेंट मधला रेकॉर्ड तुम्हाला सांगतो. हा एक सामाजिक न्यायाचा विषय, सोशल जस्टिस ज्याला म्हणतो. या देशातला बहुजन समाजाच्या संदर्भातला हा निर्णय महत्वाचा आहे. हा निर्णय सरकारने जरी घेतला असला, कॅबिनेटने घेतला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण कॅबिनेटने जो हा निर्णय घेतलाय त्याचं संपूर्ण श्रेय या देशाची जनता आणि बहुजन समाज, दलित, शोषित, पीडित याचं श्रेय फक्त राहुल गांधी यांना देत आहे. आता यांच्या पोटात दुखते, त्याला आपण काय करणार? सरकार मोदी की और सिस्टीम राहुल की. काय म्हणतोय मी? सरकार मोदीची आणि सिस्टीम राहुलची चाललेली आहे. राहुल गांधींनी सातत्याने हा विषय उचलून धरल्यामुळे शेवटी, आणि मुहूर्त कोणता निवडला, किती महत्वाचा विषय आहे बघा. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यावरचं थोडंसं लक्ष समाजाच्या बाजूला व्हावं म्हणून अगदी देश हृदयाच्या छायेत असताना त्यांनी हा महत्वाचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. हे सुद्धा विसरता येणार नाही. म्हणजे किती महत्वाचा विषय. बिहारच्या निवडणुका आहेत, पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. या सगळ्याचा विचार करून राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेपुढे सरकारला शेवटी गुडघे टेकावे लागले. कारण हे प्रकरण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलं. राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याच्यावरती निर्णय होत नाही. मग देवेंद्र फडणवीस म्हणतायत एवढं त्यांचं ऐकलं जात आहे. मग ते 27 आमचे जे लोक मारले गेले त्या संदर्भात त्यांनी बोलावं ना. श्रेय ज्याला द्यायचंय त्यांना द्यावं लागेल. अपयश ज्यांच्या पदरात टाकायचं आहे ते टाकावं लागेल. त्याला राजकारण म्हणतात आणि स्वच्छ राजकारण म्हणतात. जातनिहाय जनगणनेचा विषय हा राहुल गांधी यांनी उचलला. तोपर्यंत या देशातल्या बहुसंख्य जनतेला त्याविषयी माहिती नव्हती. राहुल गांधींविषयी आधी लोक म्हणायचे काय प्रश्न करतो. तुमच्याच भारतीय जनता पक्षाचा अनुराग ठाकूरचं भाषण पार्लियामेंट मधलं, जिसकी जात की पता नहीं वो जातीय जनगणना की बात कर रहे हैं, राहुल गांधी विषयी अत्यंत घाणेरडे उद्गार काढलेले. म्हणजे विरोध कोणाचा होता? तर विरोध भारतीय जनता पक्षाचा. पण आता कॅबिनेटने निर्णय घेतलाय, आम्ही त्याचं स्वागत करतो आणि राहुल गांधींचं अभिनंदन करतो.